तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याला मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे। चढ्या दराने कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय, तर टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलंय। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील केली आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केलेत, तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असा इशारा देखील त्यांनी दिला। सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण शिड्यार हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असेल ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या, हे घ्या ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं। काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या। अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। वाल्मिक कराड निकटवर्तीय असं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं होतं, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत। बरोबर असेल, मी मागणी करतोय की हा फास्ट ट्रॅकवर आणा, तोपर्यंत त्यांना राजीनामा द्यायला लावा, जे काय दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा। ही आमची मागणी, माझी तर मागणी पहिल्या दिवसापासून आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं मराठा समाज शास्त्रींविरोधात चांगलाच आक्रमक झालाय। शास्त्रींचं कीर्तन रद्द करा, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच देण्यात आला। पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन आयोजित करण्यात आलंय। मात्र शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानं मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झालाय। या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं। त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ। त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं। मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। तर कामाख्या देवीला रेडे कापले आणि त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा राऊतांनी केलाय। नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा राऊतांनी केलाय। जर ही शिंग गाडली असतील तर ती बाहेर काढा असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी दिलंय। त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर। ठीक आहे, मी काय सांगू शकत नाही, कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर।
आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे तर स्वतः गाडवू शकत नाही, ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. आणि आता वळतोय पुढच्या वादग्रस्त बातमीकडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरून आधीच वाद सुरू आहे आणि त्यात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलंय. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज, आणि त्यासाठी किती हुंडा वटवलायत याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत. राहुल सोलापूरकर नेमकं काय बरळलेत आपण पाहतोय. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला देखील महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आग्र्याहून बाहेर पडले. तर असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे, त्यामुळे आता नवीनच वाद रंगण्याची शक्यता आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता सर्वत्र तीव्र असा संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी, त्याचप्रमाणे पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांचा समाचार घेतलाय. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर नेमका कोण असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. तर राहुल सोलापूरकर याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी त्यांचा समाचार घेतलाय. तर जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात. शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळं लावावं. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. आणि अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणावर आपण ऐकूयात. राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्यावर छगन भुजबळ चांगलेच संतापलेत. शिवरायांबद्दल वेड वाकडं बरवणाऱ्यांना वेड लागलाय अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला. काय या लोकांना वेड लागलाय का काय लागलाय, हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात. अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी वाटेल ते विधानं करतात. हा इतिहास आहे आणि आता हे इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ठीक आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अजित पवारांची ते भेट घेणार आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. संध्याकाळी 4 वाजता पटोले अजित पवारांना भेटणार असल्याची माहिती समोर येते. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठल्या कारणाने होणार आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र या भेटीच्या चर्चेने आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी आहे का? जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागेल. कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे. 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. 4 चाकी असलेल्या बहिणी, 4 चाकी ज्यांच्याकडे आहे त्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी निकष काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. 4 चाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. तर संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यान असावं. या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते. लाडकी बहीण जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नारायणगडाचे महंत हे देशमुखांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मस्साजोगमध्ये तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर नारायणगडाचे महंत हे आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत आणि आता संतोष देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करून ते धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत. तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर आपण पाहिलं 2 दिवसापूर्वीच भगवान गडाचे महंत यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं. त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर धनंजय देशमुख हे त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत भगवानगड असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नारायणगडाचे महंत देखील या ठिकाणी मस्साजोगला पोहोचलेले आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या फोटोला नमन करत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचले. तर मस्साजोगमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. नारायणगडाचे महंत मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत. देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत. आताची थेट दृश्य मस्साजोगमधून आपण पाहतोय. गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. नवनवीन वक्तव्य केली जात आहेत. काही वादग्रस्त विधानं देखील केली जात आहेत. तर 2 दिवसापूर्वीच भगवानगडाचे महंत यांनी देखील असं वादग्रस्त विधान केलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जोडले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महंतांनी वादग्रस्त विधान केलं होतं. धनंजय मुंडे यांची त्यांनी पाठराखण केली होती आणि त्याच संदर्भात धनंजय देशमुख यांनी महंतांची भेट घेतली होती. परंतु मी ती बाहेर कार्यक्रमाला गेलो होतो, माझी भेट झाली नाही म्हणून त्याने मला फोन केला आणि फोनवर मी सांगितलं आता मला नारायणगडावर येणं शक्य नाही, तर तुमची सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मी नक्की एक दिवशी येईल आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. निश्चित आपण पाहतोय की भेट घेण्यासाठी म्हटलेले होते आणि त्यासाठी ते या ठिकाणी पोहोचले. काय संवाद
पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्यांनंतर आरुद्ध नामदेव शास्त्री महाराज काय बोलतात किंवा हे देखील महत्वाचं आहे. आपण कुटुंबियांशी थोड्या वेळात संवाद साधू. पुढे का रूम ठेवा सगळे विभागाने MAIDC मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे. मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे. त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही. आपण मागचे म्हणजे आज 58 आम्ही दिवसच मोजतोय, मागच्या 50 दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत. त्यातला एकही आरोप आतापर्यंतचा म्हणजे आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला. म्हणजे असे सनसनाटीखेच आरोप करायचे, धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही. आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहित नाही. पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब, डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहे. आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहित असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात. पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात. म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे. आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते काय नाही, तण कधी काढावं लागतं हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं. आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा. आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो DAP, नॅनो MAP याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केले आहे.
आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला. आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल, हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनोमध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे. आता अंजलीताईंना माहित नसेल की माझ्याकडं जर 1.5 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात. त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला, आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो. 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा. आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट. म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं. 4 लाख शेतकऱ्यांची फवारणी, म्हणजे विचार करा त्यांचं, म्हणजे 7 मिनिटात जर 1 एकर फवारणी होत असेल आणि तेही 200 रुपयामध्ये, आणि 600 रुपये फक्त ड्रोनचा खर्च, म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी, आणि वेळ वाचला किती, 1.5 दिवस. आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर, त्या झाडावरच जाते. 80%, 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही. हे शास्त्र आहे. म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं, ते या ठिकाणी कमी होईल. नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे. त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये, आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जात आहे. या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचे घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही. आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते. त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली. आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी 2 वेळेस मुदतवाढ दिली. नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत. त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं, दादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनटी निर्माण करणं, हे आता अंजलीताईंनी
पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा ते एक विश्वास राहायचा, आता ते विश्वास हरता राहिलाही नाही. म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच. याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक आढळून आला, त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची गॅरंटी देतात तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात. अधिक टिकाऊ जास्त गॅरंटी असलेल्या स्पेसिफिक प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले. आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2,857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला आहे. तसं पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना, आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या जिथं कुठं जाऊ आभार मानलेत. आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलंय, आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचार कुणी पंप दिलाय, काय किती दिवस टिकलाय, याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे. म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला. आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची, कारण त्यावेळेस संबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही, कापसाला भाव नव्हते. कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला. अशा अनेक तक्रारी आल्या. म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे, काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही, आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका. मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काढू शकता. जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे, जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे. आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय, की मी बसवलंय, ही 2006ची कंपनी आहे. आज तिथं त्या राखेमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे, रोजगार आला. आणि ज्या वेळेस राख
हे बॅग मध्ये जात नव्हत्या, स्लरीमध्ये जायचे, त्यावेळेस राखेचे तळ असायचे. आता आमच्याकडे अशी 2-4 तळे आहेत, ही तळे साफ करायला नको. कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल, एप्रिल महिन्यात याल, वादळात याल, त्यावेळेस आमचं अख्खं परळी आणि परिसर धुळीत दिसतो, त्या राखेत दिसतो. याच्यावर पण आरोप करावेत. हे आरोप कुणी करावेत? म्हणावं एनर्जी मिनिस्ट्रीने, ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही. 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला. पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय. पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय. हे नेमकं काय करायचंय? माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भोई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. त्यामुळं मला आजच्या दमानी यांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांकडनं आलेल्या आहेत. मात्र अंजली दमाने म्हणतात की अजित पवारांना, मुख्यमंत्र्यांना आंध्रात ठेवून सगळं हे तुम्ही केलेलं आहे. आता हे बघा, जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानी याला माहित असतील, तुम्ही विश्वास ठेवाल? तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुमच्या संपादकाला माहित नाहीत. आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणावं तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाहीत, हे मान्य करता? काय चाललंय? इज इट अ गुड जर्नलिझम? काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस कुणा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं. 59 दिवस. या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही. पण आमचं 59 दिवस ट्रायल चालतं. काय काहीतरी असेल मला. हे बघा, एक मिनिट मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की याच्या मागं कोण आहे, काय आहे, काय नाही. देन वाय यू आर जर्नलिस्ट? वाय यू आर जर्नलिस्ट? अंजली दमाने खोटे आरोप करतायत. त्याच अंजली दमाने यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात, भेटतात, एंटरटेन करतात, कागदपत्र पूर्ण घेतात. मग हे काय अच्छी बात आहे? त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय. म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं. माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना. पक्षातली याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत
आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जाते हे त्यांच्याचमुळं होतंय. मीडिया समोर तेच येऊन बोलतायत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे, ही मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे. पण यातनं जर मोकळं पडलं, ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सब सारखेच आहेत. पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं, एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईंनी आरोप केले, हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोजअप करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये मग निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती करा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी, त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही, तर डिस्पोज ऑफ करू. थँक्यू. एक दावा करतात की ज्यावेळेस चिठ्ठी प्रचार झालेला होता त्यावेळेस त्याचे पुरावे घेऊन स्वतः एक लक्षात, एक मी त्याबाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. मला एक सांगा, एक मला तुम्ही सांगा, ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला, मी स्वतः 1 तास 52 मिनिट भाषण केलं, आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला? कमाल करता राव. त्यांनी आरोप केला. अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी, ते त्यांना सांगता येत नसेल, मग काय करायचं, तर बहीण भावाचं परत लावायचं. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बस. मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या दर तफावत संदर्भात जे साहित्य होतं ते त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं, केसमध्ये जी केस दाखल झाली होती, ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला आहे. आणि दर तफावतीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे. तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर. आपण काय खरेदी केलेली काही उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली. आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता. केलेले आरोप फेटाळून लावलेत. धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आम्ही शांत बसलोय असं समजू नका, असा इशाराच त्यांनी अंजली दमानिया यांनी दिलेला आहे. तर सलग 58 दिवस माझ्यावरती मीडिया ट्रायल सुरू आहे असं आरोपों का मैं खंडन करता हूं. ये बड़ा दुर्भाग्यपूर्ण है कि पूरी तरह से किसान के मदद के लिए कृषि विभाग के एक MAIDC ने, एक जो कारपोरेशन है उसने जो खरीद की वो किसानों को भले के लिए की. उस समय धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत. माझ्यावर मीडिया
ट्रायल सुरू आहे. सलग 59 दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. इतर विषय बाजूला ठेवून माझ्यावरती आरोप केले जात आहेत असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केलेला आहे. आणि माझ्यावरचे आरोप हे फाजील आहेत. फक्त आणि फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अंजली दमानिया यांनी माझ्यावरती आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अंजली दमानिया यांचा उल्लेख यावेळी धनंजय मुंडे यांनी बदनामिया असा केलेला आहे. अंजली बदनामिया असा उल्लेख करून त्यांनी हे आरोप फेटाळले. तर आपण पाहूयात अंजली दमानिया यांनी नेमके काय आरोप केले होते धनंजय मुंडे यांच्यावर. टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. तर आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी 350 कोटी